नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मार्केट सावरत आहे, निवळत आहे, धक्क्यातून सावरत आहे आणि युद्धाच्या वातावरणातून सुद्धा हळूहळू सावरत आहे. क्रूडचा भाव जो $118 गेला होता तो आता 71 पेक्षाही कमी झाला आहे. म्हणजे साधारण 65 ते 68 पासून वाढायला सुरुवात झाली होती, तो 118-120 पर्यंत क्रूड पोचलं होतं. त्या धक्क्यातून आपण सावरतो आहे आणि जी मंदीतून तेजीकडे जाण्याची वाटचाल सुरू झाली आहे. आत्ताच्या फर्स्ट क्वार्टरचे रिझल्ट कसे लागत आहेत ते आपल्याला आत्ता जे रिझल्ट येतील ते एप्रिल, मे, जून या कालावधीचे रिझल्ट जुलैमध्ये येतात. ते फर्स्ट क्वार्टरचे रिझल्ट जुलै अख्खा आणि 15 ऑगस्टपर्यंत रिझल्ट येत राहते. या रिझल्टच्या दृष्टीने सुद्धा तुम्ही तयारी करू शकता, शॉर्ट टर्म ट्रेड घेऊ शकता. पण हा ट्रेड घेताना फर्स्ट क्वार्टरमध्ये जो क्रूडचा भाव होता त्याचा ज्या ज्या इंडस्ट्रीवर वाईट परिणाम होईल, ज्याच्यावर चांगला परिणाम होईल त्याप्रमाणे रिझल्ट येईल याचा जरूर विचार करा आणि मग त्याप्रमाणे रिझल्टचा एक अंदाज बांधा. आणि दुसरं म्हणजे काही शेअर रिझल्टच्या दृष्टिकोनातून वाढायला सुरुवात होते तर तिथे आपल्याला कळतं की याचा रिझल्ट चांगला लागण्याची शक्यता आहे. आज फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे 1141 कोटींची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 3159 कोटींची. क्रूड हा चांगला मुद्दा आहे. 70.82च्या लेवलवर क्रूड आहे. बॉन्ड यील्ड 4.48 आहे, ते वाढतंच आहे आणि डॉलर इंडेक्ससुद्धा वाढतो आहे 101.38. त्यामुळे मेटल शेअरवर परिणाम दिसतो आहे आणि बॉन्ड यील्डमुळे फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री थांबत नाही आहे. क्रूडचा परिणाम हा टायर शेअर, पेंट शेअर, एव्हिएशन शेअर आणि ऑइल मार्केटिंग कंपनी या सगळ्यांवर चांगला परिणाम दिसतो आहे. काही बातम्या आहेत त्या पाहूया. लार्सन अँड टुब्रो मेट्रो रेल हैदराबाद यामधला स्टेक ते डिस्पोज करतायत, तर त्याची मुदत त्यांनी आता 30 सप्टेंबर 2026 अशी केली आहे. बोरोसिल, स्टाईल नेक्स्ट इंडिया या कंपनीचा आर्म आहे बोरोसिलचा. त्यांनी राजस्थानात उत्पादन सुरू केलं आहे. ओला इलेक्ट्रिकच्या 43,719 गाड्या रजिस्टर झाल्या. पूर्वी 22,252 गाड्यांचं रजिस्ट्रेशन झालं होतं. म्हणजे हे रजिस्ट्रेशन वाढलं आहे आणि काल परवा दोन्ही दिवस ओला इलेक्ट्रिकचा शेअर तेजीत होता. एरोफ्लॅक्स लिक्विड कूलिंग कपॅसिटी त्यांची वाढली आहे. ती 6,000 पीसेसवरनं 9,000 पीस एवढी झाली आहे. कोल इंडिया, जालन सोलर पार्क उत्तर प्रदेश इथे 600 मेगावॅट सोलर पॉवर सेटअप करण्यासाठी त्यांना 2,831 कोटीची ऑर्डर मिळाली आहे आणि ही ऑर्डर 18 महिन्यात पूर्ण करायची आहे. हिरो मोटो आंध्र
वर्षामध्ये ते 3,200 कोटीची गुंतवणूक करणार आहेत. 750 कोटी तिरुपती ग्लोबल पार्क सेंटरमध्ये गुंतवणूक करणार आहेत. त्यातून 4,000 जॉब तयार होते. डोब्स रेनॉल्ड्सचं ॲक्विजिशन त्यांनी पूर्ण केलं आहे. भारती एअरटेलची सबसिडियरी एअरटेल मनी हिने नॉन डिपॉझिट ॲक्सेप्टिंग NBFC म्हणून कमर्शियल ऑपरेशन्स सुरू केलं आहे. कोल इंडियाने 41% सप्लाय केला आहे. म्हणजे ऑक्शनमध्ये 266.23 लाख टन कोळसा ते ॲलोकेट करणार होते. त्यापैकी 41% त्यांनी ॲलोकेट केला आहे, 108.76 लाख टन. इंडियन बँकेचा टोटल बिझनेस 13.6% वाढला आहे. ॲडव्हान्सेस वाढलेत, डिपॉझिट्स वाढलेत. तसेच धनलक्ष्मी बँकेचे सुद्धा ॲडव्हान्सेस, डिपॉझिट्स दोन्ही वाढलेत. लुपिनच्या युरोपियन मार्केटिंग एजन्सीने नामुसला मार्केटिंग ऑथोरायझेशनच्या एक्सपान्शनला मान्यता दिली आहे. NMDCचं प्रोडक्शन 3.57 मेट्रिक टनवरनं 5.15 मिलियन टन एवढं झालं आहे. तर त्यांची विक्रीसुद्धा 3.58वरनं 3.98 झाली आहे. पंजाब सिंध बँक यांचाही टोटल बिझनेस वाढला आहे. तामिळनाडू मर्कंटाईल टोटल बिझनेस वाढला, डिपॉझिट्स वाढले, ॲडव्हान्सेस वाढले. आशियाना हाऊसिंगने प्रोजेक्ट लॉन्च चांगले केले, पण बुकिंग कमी झालं आहे आणि बुकिंगची व्हॅल्यू पण कमी झाली आहे. त्यांचं बुकिंग 5.95 लाख स्क्वेअर फुटावरनं 3.61 लाख स्क्वेअर फूट झालं आहे आणि त्याची व्हॅल्यू 430 कोटीवरनं 357 कोटी झाली आहे. तर आशियाना हाऊसिंगच्या बाबतीत मार्केट जी प्रोजेक्ट लॉन्च केली आहे त्याला महत्त्व देत आहे का बुकिंग कमी झालं आहे याच्याकडे लक्ष देत आहे हे पाहावं लागेल. साई पेरेंटलची एक सबसिडियरी आहे नाउमेड फार्मा. हिने एक ओव्हर द काउंटर करार ऑस्ट्रेलियाच्या फार्मसीबरोबर केला आहे. अल्केमला 2018-19 आणि 2022-23 या कालावधीसाठी 660 कोटी एवढा टॅक्स द्यावा लागेल. गुड इयर ही टायरची कंपनी आहे. तिने अल्ट्रा ग्रिप ट्रॅक्टरसाठी लागणारा टायर लॉन्च केलेला आहे. आता अमेरिकेच्या बाबतीत त्यांच्या फेडचा जो गव्हर्नर आहे त्यांनी सांगितलं की महागाई वाढलेली आहेच, पण आणखी वाढण्याची शक्यता दिसत नाही. आता इराण आणि अमेरिका यांच्या युद्धामध्ये कतार मध्यस्थी करत आहे. विप्रोचा ADR खूप कमी झाला आहे, शेअर खूप पडला आहे आणि JP मॉर्गननी डाऊनग्रेड केला आहे विप्रोला. कॅनरा बँकेचे डिपॉझिट्स 10% वाढलेत, ॲडव्हान्सेस 17% वाढले आणि V2 रिटेलची सेम स्टोअर सेल्स ग्रोथ
आणि रेव्हेन्यू दोन्हीही गोष्टी वाढलेल्या आहेत. आता कुठले शेअर तेजीत कुठले मंदीत राहतील हे पाहूया. आधी तेजीतले पाहूया. झोमॅटो किंवा इटरनल कालही चांगला वाढला होता. अडाणी एंटरप्राइजेस, साऊथ इंडियन बँकेचा कासा रेशो चांगला सुधारला आहे. ब्रिटानिया, V2 रिटेल यांचा रेव्हेन्यू 630 कोटीवरनं 997 कोटी झाला आहे. म्हणून कॅनरा बँक, कोल इंडिया, इंडिगो, वोडाफोन, हीरो मोटो, NLC, भारती एअरटेल, टाटा टेक्नॉलॉजीला टेनेकोकडून $100 मिलियन ऑर्डर मिळाली आहे. HPCL, BPCL, IOC, कॅन्फिना होम्स, इंडियन हॉटेल, व्हेसुवियस, फोर्स मोटरचे सेल्सचे आकडे चांगले आलेत म्हणून फोर्स मोटर, एशियन पेंट, स्टेट बँक ऑफ इंडिया, व्ही मार्टचा रेव्हेन्यू 23% वाढून 1009 कोटी रुपये झाला आहे. 15 नवीन स्टोअर उघडली आहेत आणि सेम स्टोअर सेल्स ग्रोथ 9% झाली आहे. तसंच V2 रिटेल यांचीसुद्धा सेम स्टोअर सेल्स ग्रोथ 7.5% वाढली आहे. यांनी 57 स्टोअर नवीन उघडली आहे. इंडियन बँक, MCX, तामिळनाडू मर्कंटाईल बँक, NMDC आणि नेटवेब टेक्नॉलॉजी. तर मंदीमध्ये ONGC, अल्केम लॅब आणि विप्रो हे 3 शेअर मंदीमध्ये दिलेले आहेत. मार्केटमध्ये सुधारणा होती आहे. तुम्ही भांबावलेले आहात कारण प्रत्येकाकडे इन्फोसिस, TCS, टाटा एलेक्सी हे शेअर काही ना काही प्रमाणात असणार आहेत आणि त्याच शेअरचे भाव गडगडल्यामुळे पोर्टफोलिओ तोट्यात गेला आहे. तरीही धीर सोडू नका. तो जो पोर्टफोलिओ तोट्यात गेला आहे तो दुसऱ्या बाजूने भरून निघू शकतो. त्यामुळे धीर धरा. मार्केटमध्ये सुधारणा व्हायला सुरुवात झाली आहे. क्रूडचा भाव खाली यायला लागला आहे. त्यामुळं काहीशी कालसुद्धा 24,000च्या वर मार्केट गेलं होतं. तर हळूहळू सुधारणा मार्केटमध्ये दिसते आहे आणि 24,800पर्यंत मार्केट साधारण 6 महिन्यात पोहोचेल असा एक अंदाज व्यक्त केला जातो आहे. तर त्या दृष्टिकोनातून थोडेसा तुम्ही धीर धरलात तर तुमच्या नुकसानीचं प्रमाण कमी होऊ शकतं. बघूया काय काय होतं ते. नमस्ते.